हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी दुबकर येऊन आली आहे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. कसे आहात तुम्ही सगळे? मी खूप मस्त आहे. सो येस, आज आम्ही चाललो आहे थोडंसं डोनेट करायला. तर मी बोललो आज व्लॉग शूट करूया थोडासा, कारण खूप मज्जा करतो आम्ही त्या मुलांसोबत आणि ते मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं असतं की कशा प्रकारे आम्ही जातो, कसं आम्ही सगळं करतो, कसं काय. सो येस, आम्ही दिवाळीत लास्ट गेलो होतो. त्याच्या आधी पण आम्ही दिवाळीचा व्लॉग मी टाकला आहे, पण ह्या दिवाळीचा मी नव्हतं टाकला ड्यू टू माय फोन. मला फोनने खूप बीटी दिली ती मेमरीशी रिलेटेड आणि चार्जिंग वगैरेशी रिलेटेड. तर मी डायरेक्ट नवीन फोनच घेतला व्लॉगिंगसाठी. तर येस, फोन घेतला आहे तर व्लॉग बनतं आहे ना बाय, तेवढ्यासाठी तर घेतलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे. बोहरला एक शाळा आहे, तुम्हाला इन डिटेल यश सांगेल. यश आला तिथं सांगेल तुम्हाला. माहिती आहे आमच्यात एक समाजकार्य करतो यश, त्याच्या थ्रूच आम्ही सगळे चाललो आहे. सो येस, तो आला की इन डिटेल तुम्हाला माहिती देईल. आणि दॅट्स इट. मग आम्ही आता निघणार आहे लेट ॲज युजल. सो आता आम्हाला नाश्ता आहे नन्नाकडनं, आम्ही नाश्ता करू आणि निघू. कोणीच आलं नाही, लिजिट आम्ही 4-5 जण आलो आहे. पण इतका केऑस आहे की मला इकडे येऊन व्हिडिओ शूट करायला लागतो. सो येस, लेट्स गो. यश आलं की वी विल कम बॅक. वेट. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शाळेमध्ये शालेय वस्तू वाटप करायला चाललंय. या गोष्टीचं भान ठेवा. इथं लहान लहान मुलं आहेत किंवा मोठी पण मुलं आहेत, त्यांना आपल्याला कसं प्रोत्साहन करता येईल याची काळजी घ्या. कुणी कोणाला त्रास होईल असं वागू नका स्पष्ट भाषेत. त्यामुळं तिथं जाऊ, एन्जॉय करू. शेटे सर सुद्धा निघालेले आहेत, तिथं शेटे सरांचं शिवव्याख्यान होणार आहे, ते सुद्धा आपण ऐकू. आणि कार्यक्रम संपल्यानंतर अजून एक शाळा आहे, त्या शाळेत पण आपण जाणार आहे. गायत्री कुठे? हां, तिच्या थ्रू एक शाळा आहे, त्या शाळेत पण आपण जाणार आहे. तिथं पण 30 विद्यार्थी आहेत. तिथं पण सगळे हे शालेय वस्तू वाटप होणार आहे. त्यानंतर आपण रिटर्न घरी येऊ. गणपती बाप्पा. आता पोहे करतात. टीचरीने सकाळी 8ला उठून पोहे केले आणि ही अशी लोक आहेत. बाई, आम्हाला दिलंच का? थँक्स नन्ना पोहेंसाठी. अजून काय? हे लेट झाला. अरे मग किती वाजले? 10ला पोहोचायचं होतं. 10 वाजले तरी पोहेवाली फक्त मेकअप करते. तिचा तर वैतागलेला भाऊ. चला रे चला. अगं आवर. ते पोरगी भेटलेली मला, माझी चावी घेऊन पळत होती ना, चावी घेऊन पळत होती. स्टार्ट होईल सगळं. पोरं थोडे सेटल होत आहेत. आवाज मला नाही माहिती कितपत येत आहे, पण मग मी पुढे ॲड करते सगळं. सो स्टे ट्यून. थोडासा टाईम. काही काळापूर्वी त्यांचा एक मित्र मयूर जगताप यांचं दुःखद निधन झालं आणि या सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण आपल्या मित्राच्या मृत्यूनंतर काहीतरी सामाजिक काम करून त्याला आदरांजली द्यावी. आणि मग काय करायचं तर त्या सगळ्या मुलांच्या जवळच्या एखाद्या शाळेमध्ये जायचं, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उपयोगी अशा वस्तूंचं वाटप करायचं. यश शिंदे त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. जगतापाचे सर्व नातेवाईक आणि सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी स्वतः काही कॉन्ट्रीब्युशन करून तुम्हाला ते देणार नाही.
खरंच मला या तरुण मुलांचं कौतुक वाटतं. कधी कधी बाहेर चित्रपटाची गाणी ऐकत धांगड करणारी मुलं बघितली की असं वाटतं की तरुणांनी बिघडायला लागली. पण असं नाहीये. असं पण चांगलं दृश्य आज आपल्याला समाजात पाहायला मिळतंय की माझ्या गावाच्या पलीकडच्या गावातील जी छोटी छोटी मुलं आहेत हे माझे धाकटे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही काही केलं पाहिजे या भावनेनं हे सगळे तरुण विद्यार्थी मुलं आणि त्यांचं सगळं कुटुंबच आहे. एक प्रकारचं त्यांचं एकीकृत म्हणजे हे आज या ठिकाणी आलेले आहेत. किंवा आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून या मोठ्या दादांचा हम 6 आधा भागते क्यों ठहरो त्याची लोक म्हणली तू ठहरो हा भागते. प्रत्येकाला म्हणलं की एकटा कशा थांब ती पण फोन कर रात्रीची वेळ मशाली पेटलेले 18 वर्षाचे शिवाजी राजे उभे सांगताय मर्द गड्यांनो तुम्ही जबरदस्त पराक्रम आज केलेला आहे. तुमचं अभिनंदन. मी शिवाजी मध्ये कुणाचं कौतुक केलं कुणाला शाबासकी दिली असं नका कौतुक केलं. कुणाच्या जखमांवरती औषधोपचार केला आणि सर्वात शेवटी म्हणले अरे तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं पण एक मुलगा राहिलाय ये पुढे बाजी. स्कूल आमचं ह्या स्कूलमधलं झालंय सगळं देऊन आम्ही सगळ्यांना वैयक्तिक नाही दिले पण त्यांच्याकडे आम्ही हँडओव्हर दिला आहे. सो ते उद्या पोरांना देतील कारण निम्मी पोरं गेली होती बिकॉज आम्हाला खूप लेट झालं यायला ॲज युजल. तर इथून पुढे अजून दुसरी एक शाळा आहे जसं यशनी सांगितलं तिकडे पण आय गेस अराउंड 30-40 स्टुडंट्स आहेत. त्यांना पण बुकची गरज होती. सो आम्ही त्यांना ऑन द स्पॉट बुक्स घेऊन आता द्यायला चाललो आहे. सो येस आत्ता इथलं संपलं आहे सगळं. आता मी तिकडे चाललो आणि मग पुढचं आय रिअली डोंट नो. सो ह्यांना परत शाळेत घेतलं पाहिजे तेव्हा करायला आलते पण ह्यांना जास्त गरज आहे शाळेत जायची. काय म्हणणं आहे हे बघा. हा तर सेम स्कूल मधला दिसतोय की नाही. एक इकडे फक्त रुमाल लावला की पंड्या चोर दिसतोय. सगळे मला घेणार का तुमच्या शाळेत. यास घेणार ना तुम्ही. धर आता बिस्किट. यश जायचंय ना पुढं. येस फोटो नाही आहे सगळ्यांना कार्यक्रम आतापर्यंत ते पण सांगा. ह्याच्या पुढचाही कार्यक्रम बघा. तो कार्यक्रम सरप्राईज कार्यक्रम होता आम्हाला ऑन द स्पॉट ठरलाय. हो हो थँक्स गोळू माझा ब्लॉग काढण्यासाठी. हॅलो गाईज, आम्ही आता सेकंड स्कूलमध्ये विजिट करून आलो
आणि त्या स्कूलवाल्या लोकांनी आम्हाला चहा पाण्याला ऑफर केलं म्हणजे. तर आता आम्ही तिकडे ट्रॅव्हल करतोय. येस गाईज, फायनली वी आर बॅक होम. मला नाही माहिती मी कुठपर्यंत, आय गेस श्रावणीने एंड केलं लास्ट जे काय ते. आम्ही चहासाठी चाललो वगैरे. त्यानंतर आम्ही जेवलो फायनली. लिजिट आम्ही सकाळी 7 वाजता जे पोहे खाल्ले, 8 वाजता. त्याच्यानंतर आम्ही आता 6:30 जेवण केले दुपारचं. ठीक आहे, दुपारचं. सो खूप लेट झाला, माहिती नाही कसा वेळ गेला, पण असं काय म्हणतात त्याला, वेस्ट नाही गेलं काही. खूप मज्जा केली आम्ही, किंवा धमाल आली. म्हणजे खूप महिन्याने, लिजिट खूप महिन्यानी आम्ही सगळे कुठेतरी गेलो असेल. कारण थोडासा एक इन्सिडेंट आमच्या आयुष्यात आला होता मध्ये. त्यामुळे खूप सगळे डिस्ट्रॅक्ट झाले होते, सगळे आपापल्या ह्याच्यात होते. तुम्हाला कळलंच असेल अख्ख्या ब्लॉगमध्ये नक्की काय झालं होतं. सो तेच, मग त्याच्यातनं बाहेर पडायला आम्हाला असं काहीतरी हवं होतं. आणि दिस वॉज द बेस्ट रिझन फॉर अस. म्हणजे इतकं छान वाटलं सगळ्यांना भेटून. ते चिल्ले पिल्ले इतके गोड असतात, म्हणजे दुसरं कुठं बाहेर जाण्यापेक्षा हे खूप चांगलं म्हणजे असं चालून आलं. सो येस, खूप मजा आली आम्हाला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. खूप महिन्यांनी सगळे इतके छान हसताना खेळताना किंवा मज्जा करताना आम्ही गेलो असेल. सो येस, असंच सगळे हसत राहू द्या, सगळ्यांना छान ठेवा. मी तर देवालाच बोलेल. दॅट्स इट. आता कीप लविंग, असंच प्रेम करत राहावा. जोपर्यंत तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नाही करणार, तसं मला मोटिवेशन कसं मिळेल गाईज. कीप मोटिवेटिंग मी एवढे खूप कष्टाने तुमच्यासाठी ब्लॉग बनवते. खूप कष्ट आहे त्याच्या मागे. सो प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि हो, इफ तुम्हाला इन्व्हॉल्व असं व्हायचं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये जे आम्ही सोशल वर्क किंवा समाजकार्य जे करतो, यू कॅन इन्व्हॉल्व. तुम्ही मला DM करा, किंवा आमचं सोसायटीचं पेज आहे AP गँग म्हणून पण आहे, आणि एक तर सार्वजनिक गणेश ट्रस्ट मंडळ वटेवर, ते असं मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. असे 2 अकाउंट्स आहेत प्लस माझं. असं कोणालाही तुम्ही DM करू शकता इफ यू आर इंटरेस्टेड. यावर्षी लिजिट आम्हाला खूप जणांनी हेल्प केली होती, फक्त आम्हीच नव्हतो, खूप जण इन्व्हॉल्व होती या सगळ्यात. तुम्ही पण इन्व्हॉल्व होऊ शकता, असं नाही की नाही. जर तुम्हाला आमचं आवडत असेल जे आम्ही करतो आहे, यू कॅन. सो DM मी, आय विल डेफिनेटली हेल्प यू आउट. सो येस, स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्लॉग. जीव वळते माझी आता, इतकं जेवलं आणि इतकीच झोप येते. पण नाही कुणाला बघवतं, मला दुसरं अटेंड करायचं. माझे फ्रेंड्स लिजिट गेलेत ऑलरेडी आणि मी लेट आहे. सो येस, मी संपवते इकडेच. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कीप लविंग. बाय.